नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजूनही काही पालकांना आणि काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या एक्झामची नावच माहिती नाही, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे मोफत केलं जातं। तर बघूयात आपण आज। तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे ती म्हणजेच नवोदयची एंट्रन्स एक्झाम, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत केलं जातं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची म्हणजेच हॉस्टेल सुविधासुद्धा विद्यार्थ्यांना मोफत प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो दुसरी एक्झाम महाराष्ट्र सरकारची आहे, याच्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वी आणि आत्ता इयत्ता 4थी आणि 7वीसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिपची एक्झाम जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याला विशिष्ट अमाऊंट देऊन या विद्यार्थ्याचं शिक्षण मोफत केलं जातं। आणि तिसरी आहे ती म्हणजेच NMMSची एक्झाम, ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते। वार्षिक 12,000 रुपये या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्याला दिले जातात आणि या विद्यार्थ्याचं शिक्षण मोफत केलं जातं। तर मित्रांनो, अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक अँड शेअर करा। थँक्यू।